सकाळचे 6:15 आणि सूर्याऐवजी चंद्र दिसतंय. सूर्य उगवेल. सकाळचं वातावरण काहीतरी असं झालंय, असं थोडंसं तांबूस किंचित. लाईट तर गेली आहे. इकडं आहे तांबूस. चहा उकळला. चहा घेते आता मी. पावणे 7 वाजले. हां, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक्रेसी ब्लॉग. चला, आता इकडं कांदा भाजून घेतला आहे आणि आता आवाज पण येत असेल कारण आता आहे ना जिरा चालू आहे, म्हणजे बाहेरचंच काम चालू आहे. आणि आता मी बनवणार आहे शेवगा आणि बटाटा. त्याच्यासाठी आता मी मसाला तयार करून घेत आहे. कांदा, खोबरं, आपलं सिंपल साधं, आणि हे त्या दिवशीच मी घेऊन आली होती लसूण. तर मोकळा करून हे 2 टारल्यामध्ये बसा ना, ह्या टारल्यामध्ये बसला कसा बसा, आणि मग नंतर मग हा पूर्ण मोकळा केला आणि मग याच्यात टाकला थोडा लसूण, जिरं थोडंसं टाकलं आणि याच्यात कोथिंबीर थोडीच टाकते. आता आहे ना सुरुवातीला हे कोरडंच वाटून घ्यायचं, म्हणजे कसं मसाला खाली बसेल. असा अगदी बारीक बारीक आणि खूपच असा. आता घेते भाजी टाकून. लसूण, हळद, लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला काय म्हणतात त्याला, धने पावडर, मीठ. मसाले झाले टाकून आता सर्व. आता बटाटा आणि शेवगा मी टाकून देत आहे. 17 भाजी. शिजण्यासाठी. आणि आता याच्यातच डायरेक्ट शेंगा पण शिजून निघतील, म्हणजे मग काय होईल, शेंगाचं जे एक्स्ट्रा पाणी असतं आपण ते शिजवल्यावर आधी शिजवल्यावर काय होतं, मग जेवढं लागेल तेवढंच घेतो आणि बाकीचं फेकून देतो. मग आता न शिजवता डायरेक्ट मी याच्यातच टाकलेले आहेत ना, मग याच्यामुळं काय आहे, पौष्टिकपणा टिकून राहील. आता ह्यामध्ये मी काय करते, कोथिंबीर जेवढी चिरलेली होती तेवढी टाकून दिलेली आहे आणि बाकीची तर वाटणातच घेतली होती, त्याच्यामुळं मी ही काही तेलात परतली नाही. आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजून घेते. झाली माझी ही साधी सिंपल अशी ही शेवगा आणि बटाट्याची भाजी. चला, आजची थाळी तयार आहे. इकडं शेवगा बटाटा मस्त चमचमीत झणझणीत काळ्या मसाल्याची रस्सा भाजी प्लेटमध्ये. इकडं मीठ घेतला, इकडं कांदा, इकडं आहे चपाती, इकडं पापड आणि हे दही. दह्यात साखर पण टाकलेली आहे. तर अशी माझी ही आजची अशी थाळी आहे. तर चला आता घेते जेवण करून आणि पुढचं काय भेटू. चला, 10 वाजले. अक्काचं काय चालू आहे आपण पाहूया आणि घराचं काम कुठपर्यंत आलं ते पण पाहूया. एवढंच राहिलं होतं हे. आता इथं काळी फरची लावून दिली आणि फरचीचं काम म्हणजे जिन्याचं काम कुठपर्यंत रे, संध्याकाळपर्यंत होऊन जाईल का रे भैया? हो, चल एवढं. हां हां, ती एक पायरी छान. अजून इथं लावायचं आहे ना, अजून इधर भी लगाना है ना? नहीं,
स्वयंपाक झाला? काय केली भाजी? रस्सा भाजी. हे खड्डे केले ना छान झालं बाई, कारण मग पाणी पण आता व्यवस्थित येता येईल. कारण हे जे सागाचं झाड आहे ना, याची उंची तर महामूर वाढली आहे, पण खोड जे आहेत ते काही वाढा ना, त्याच्यामुळे मग यांना पाणी भरपूरच पाहिजे तिकडंपर्यंत. पण ते असं पाईप लावून असं ते कसं फक्त खड्ड्यापुरता केलेलं आहे. काकांना उभंच राहावं लागते. आणि आपली कोथिंबीर आता हे काढते मी, काटे कुटे बाजूला करते. आणि आज एवढी झाली, पण मी सांगते ही कोथिंबीर खूप उंच होणार नाही, कारण मी काही याच्यामध्ये युरिया वगैरे टाकलेले नाही. ही गावठी कोथिंबीर आहे, ही उंचीला कमीच राहील. तर हे काय पानं पण फुटत चालले त्याला, म्हणजे जशी कोथिंबीर असते बाजारात ना, जशी पानं दिसायला पाहिजे ना, अगदी त्याच पद्धतीने आहे. तर काही उंच होणार नाही असं वाटतंय, कारण कसं लगेच हे झाली. तर याला युरिया टाकायची गरजच नाही ना, मग आपल्याला घरगुती करायची आहे. एकदम नैसर्गिक जे आहे या जमिनीत जे आहे खत, म्हणजे खत तरी काय पानापुनांचंच खत आहे, दुसरं काही नाही. हे सगळं आज झालंय हे, है ना. हे काल एवढंच राहिलं होतं ते केलं. तर सगळं सिमेंटच झालं आहे ते तिथपर्यंत. आज झालं आहे काम, म्हणजे आता उद्यापासून आवरायला सुरुवातच करावं लागेल, कारण संध्याकाळपर्यंत तर काय हे उरकायचं नाहीच आहे. हां हे याला आता हे केलं ना, काय म्हणताय, कपाटा केले ना, झाले मग छान दिसन आणखी. ऊन इतकं लागतंय बाई, म्हणूनच आले आंब्याच्या झाडाखाली. जेवायला बसले, जेवण करताय. आता जेवायची सुट्टी झाली. चला आपलं किती काम राहिलेले आता झालंय म्हणा, पण ते तेवढं आता व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता दाखवते मी तुम्हाला सगळं एकदम, कारण अजून खोल्या ते धुणार आहेत ना, त्याच्यामुळं मग दाखवते. भरपूर चपले पडले, इकडं पण आहे, पेपर्स पण आहे. ओ चहा आता 5 वाजता होणार, मग तेव्हा दूध मग भेटेन, तेव्हा गरम करून देईन. ठीक आहे, जाऊ दे. पापड खाणार का? खाणार म्हणे, पापड खाणार ठीक आहे, मग बसून राहा. आता मणीला मला आता पापड तळते. आता एवढे पापड देते बाई मणीला आणि मला. भरपूर झाले, खा. तिचं काही एकाने भागणार आहे का? त्याच्यातले निम्मे पापड तीच खाईन. वारं आहे, नुसतं वारं असं इकडं धूळ उठली बघा. कालही असंच होतं. लास्ट काम आता हे जवळजवळ झालंच म्हणायचं. आणि घरामध्ये आता कडेकडेच्या ज्या पट्ट्या आहेत त्या लावून झालेल्या आहेत. आता ही फरची धुवायची बाकी बघ, त्यांची ती कशी धुतात ते धुवून देते. हे काय देवघर पण झालेलं आहे. काय करते का? कोण धुवू राहिली?
त्यांना फडके लागत हां हां. पुसायला काय ते म्हणते ना, चांगलंच घ्यावं लागेल मशीन. सगळं सिमेंटचंच आहे ना. पोळपट बनवायला काही काळा नाही, काळा नाहीच राहिलं काही. ते आपण करतो ना. नाही म्हटलं ते कायला काय म्हणतील, नाही म्हटलं की मी विचारलंच नाही तर काय. पण नाहीच आहे तर कुठून देतील. वापरून वापरून किती दिवस वापरण ते पोळपट. नवीनच घेऊन यायला बसले लाकडाची. सप्ताह आता 5 सप्टेंबर ना बाई. तुला काय फळपटच नाही ना, परत येऊ लागतं. नाही जमत ते व्यवस्थित. चला आता धुवून काढतील ते आणि सामानही लावून देतील. चला आता हे पण झालंय. आता तुम्हाला उद्या सकाळी सर्व दाखवण, कारण इकडून येतोय प्रकाश त्याच्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही. पण जेव्हा आता पूर्वेकडून सूर्य उगवेल ना त्यावेळेस पायऱ्या वगैरे पण छान दिसेन आणि हे पण छान दिसेल, तेव्हा दाखवेनच. संध्याकाळचे 7 वाजले आणि चला आपलं काम किती झालेलं आपण पाहूया त्यांचं. अजून सामान न्यायचं आहे. काका आले, काका बाहेर बसलेले. वरती अजून जाता येणार नाही कारण अजून जिनेचं आहे ना, त्यांनी आजच काम केलेलं आहे. मग ते उद्या पाहू, उद्या संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. तर जिना भारी दिसतंय. इथं त्यांनी ॲसिड वगैरे टाकून छान केलेलं आहे. आणि आता सामान आतमध्ये बसन, त्याच्यामुळं म्हणून म्हटलं की स्पेस पाहून घ्या. छान असं वगैरे त्यांनी धुवून काढलं ते काहीतरी लिक्विड टाकून. आणि आता पांढरं सिमेंट लावलेलं आहे त्यांनी. तर हे बघा, ही फरची आणि ही इथं पण स्टाईल वगैरे लावलेले आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले. आता पाडवा म्हटल्यानंतर उद्या आहे ना, म्हटलं हे आत्ता सगळं आता झाडझूड करून घ्यावं. पण कसलं काय, अजून घराचंच काम चालू आहे. सकाळी आले कारण आज बुधवार आहे आणि कंप्लीट 8 दिवस होतील. आज यांचं काम पूर्ण होईल. आम्हाला वाटलं काल होईल, कारण मग काल खूप उशीर झाला त्यांना जायला. म्हणून आता थोडं काय राहिलं आहे त्यांचं काम, ते पूर्ण करतील. ते काय थोडी फरची राहिली जिन्याला लावायची, ते पूर्ण करतील आणि आज त्यांचं काम कंप्लीट होईल. अक्काला इतकी घाई झाली कारण उद्या पाडवा म्हटल्यानंतर पण आता पाडवा हा सगळा साफसफाई करण्यातच जाणार आहे का अक्का, है ना? काय राहिलंय ग वरती काम? फरच्या झाल्या ना, वरचं काहीतरी आता येईन झाडता सगळंच. डायरेक्ट पाणी टाकायचं, नळी घे. हा पाण्याला सुद्धा लाईट रात्रीची, म्हणजे रात्री धुवायचं का? रात्री धुवावं लागते किंवा पहाटे उठून धुवावं लागतील 4-5ला. पण तोपर्यंत सामान पण येईल का ग? सामान आता हे इकडचं काही सामान इकडं आहे, ते आता थोड्या वेळाने घेऊन येतील किंवा संध्याकाळपर्यंत घेऊन येतील. चला, एक अर्थाने फरशा झाल्या, हे खूप महत्त्वाचं. लई दिवसापासून चाललं होतं. तशी मऊ आहे खूप फरची त्या तिकडच्या मानाने, त्याच्यामुळं इथं जरा जुनं कसं होतं, नवीन कसं एकदम पाहण्यामध्ये म्हणजे लगेच अशी
वेगळंच जाणवतं. ही थोडीशी त्यांनी छान टाकली डिझाईन करून टाकलेली आहे. जिना पण छान झाला है. क्यों रे भैया, कितने बजे उठे आज? 5 बजे आए तू. सुबह सुबह काका काका करत होते, म्हणजे सकाळ सकाळीच आले. झोपेतच आले. किती जण आले? आले ते 1 2 3 के 4 आले ना. 4 जण आले. आज हो जाएगा ना पूरा? मतलब ये सामान कब रखेंगे? अभी. हां, झालं. म्हणजे फक्त वरचं राहिलं होतं, त्यांनी वरचं ठेवलं. हाँ, हम खाना कब बनाएंगे? अच्छा, कोई होगा ना आपका ग्रुप का घर में? नहीं हे काय होगा. त्याच्यानंतरही तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल ना, और काही काम होगा ना आज? हां, अमावस्या. अमावस्या आहे. बघा, संध्याकाळचं वातावरण हे असंच होते. 12 वाजताना. चला मग आजचा लॉग इथपर्यंतच थांबवते. तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट लॉगमध्ये.